ओम शांती. 17 एप्रिल 2024. ईश्वरीय महावाक्ये. आजची मुरलीचा सार आहे. बाबा म्हणतात, गोड मुलांनो, हे वंडरफुल शिक्षण बेहदचे बाबा शिकवतात. बाबा आणि त्यांच्या या शिक्षणाविषयी कोणतीही शंका येता कामा नये. सर्वप्रथम हा निश्चय पाहिजे की आपल्याला शिकविणारे कोण. प्रश्न आहे, तुम्हा मुलांना निरंतर आठवणीच्या यात्रेमध्ये राहण्याचे श्रीमत का मिळाले आहे? उत्तर आहे, कारण माया दुश्मन आता देखील तुमच्या मागे आहे. ज्याने तुमची अधोगती केली, आता तो तुमची पाठ सोडणार नाही. त्यामुळे कोणतीही चूक करायची नाही. भले तुम्ही संगम युगावर आहात, परंतु अर्धा कल्प त्याचे होऊन राहिले आहात, म्हणून लवकर सोडणार नाही. आठवण विसरायला झाली आणि मायेने विकर्म करायला लावले, त्यामुळे सावध राहायचे आहे. आसुरी मतावर चालायचे नाही. धारणेसाठी मुख्य सार आहे. पहिली पॉईंट आहे, नेहमी हा नशा आणि निश्चय राहावा की आपल्याला शिकविणारे कोणी देहधारी टीचर नाही आहेत. स्वयं ज्ञानसागर निराकार बाबा शिक्षक बनून आपल्याला शिकवत आहेत. या शिक्षणानेच आपल्याला सतोप्रधान बनायचे आहे. दुसरी पॉईंट आहे, आत्मारूपी दीपकामध्ये रोज ज्ञानाचे घुर टाकायचे आहे. ज्ञानघृताने नेहमी असे प्रज्वलित राहायचे आहे, जेणेकरून मायेचे कोणतेही वादळ हलवू शकणार नाही. पूर्ण परवाना बनून क्षमेवर फिदा व्हायचे आहे. आजचे वरदान आहे, सदैव एका बाबांच्या स्नेहामध्ये सामावलेली सहयोगी सहजयोगी आत्मा भव. स्पष्टीकरण आहे, ज्या मुलांचा बाबांवर अतिस्नेह आहे, ती स्नेही आत्मा नेहमी बाबांच्या श्रेष्ठ कार्यामध्ये सहयोगी असेल आणि जे जितके सहयोगी तितकेच सहजयोगी बनतात. बाबांच्या स्नेहामध्ये सामावलेली सहयोगी आत्मा कधी मायेची सहयोगी होऊ शकत नाही. त्यांच्या प्रत्येक संकल्पामध्ये बाबा आणि सेवा असते. त्यामुळे निद्रा देखील करतील तरी त्यामध्ये खूप आराम मिळेल, शांती आणि शक्ती मिळेल. निद्रा नसेल, ज्याप्रमाणे कमाई करून आनंदामध्ये झोपले आहेत, इतके परिवर्तन होते. स्लोगन आहे, प्रेमाचे अश्रू हृदयाच्या डब्बीमध्ये मोती बनतात. प्रेमाचे अश्रू हृदयाच्या डब्बीमध्ये मोती बनतात. अच्छा. गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. अम्मा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्याला नमस्ते. ओम शांती.